महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये शिंदेंचं सरकार आल्यापासून साधारण 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, जाहीरपणे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आहेत. मोदीने त्याच्यावरती शब्द तरी उच्चारला का? सांगा, तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करताय? हां, एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं जातं अशी राहुल गांधींच्यावर त्यांनी टीका केली. बघा, एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं जातंय ते करू नये आणि याबाबत त्यांनी स्वतःकडून आत्मपरीक्षण करावं. भारतीय जनता पक्षसुद्धा एकाच प्रॉडक्टवरती चाललेला आहे. भारतीय जनता पक्षकडे मोदींशिवाय दुसरं प्रॉडक्ट आहे का? गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं आहे का? हा कोणत्या प्रॉडक्टची भाषा करतायत मोदीजी? हा देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. या देशामध्ये हुकुमशाही कोणत्या थराला गेली आहे? तुम्ही चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं केलेल्या घोटाळ्याचं चित्रण पाहिल्यावर तुम्हाला कळेल की मोदींना एकतर दिसत नाही किंवा मोदींना ऐकू येत नाही प्रधानमंत्र्यांना आपला, किंवा धृतराष्ट्राप्रमाणे नरेंद्र मोदी हे डोळ्याला पट्टी बांधून प्रधानमंत्री कार्यालयात बसलेले आहेत. काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाने याच्यावरती काल झापला आहे आणि याला पूर्ण स्थगित. सर्वोच्च न्यायालयाच्या झापण्याला काय आम्ही फार किंमत देत नाही, आम्ही आदर करतो. महाराष्ट्राच्या प्रकरणात सुद्धा बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला च्या निर्णयात त्यांनी झापलं होतं, बरं का. त्यांची झापाझापी ही चांगली, आम्ही स्वागत करतो त्यांच्या झापाझापीचं. पण निर्णयाचं काय? सर्वोच्च न्यायालयानं झापून सुद्धा राहुल नार्वेकर या व्यक्तीनं, ट्रायब्युनलनं ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे आणि घटनाबाह्य सरकारला मान्यता दिली आहे, सर्वोच्च न्यायालयाला आम्ही जुमानत नाही. अशा प्रकारची शहनशाही चालली आहे देशामध्ये. सर्वोच्च